हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वत्ततरुणिकरालकल्पप्रसूतालुतं वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरी निर्वाण निर्व्याकुलं त्रस्त्रस्त्रस्तनिभञ्जनिं विलसत गोपी सहस्रावृतं हस्तन्यास्तमत्तापवर्ग अखिलोद्धारं किशोराकृतिं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतस्य तेषविघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो आदिमृता यथा विनिमयो यत्र सर्वं दृशा
धाम्ना स्वेन सदा विरक्तकुहकं सत्यं परं धीमहि। ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 मधुसूदनं महाभागं माधवं गोपीवल्लभं मधुसूदनं महाभागं माधवं गोपीवल्लभं मधुवाचं मनोदत्तं त्वं वन्दे मनमोहकम् त्वं वन्दे मनमोहकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। त्रिविक्रमाय नमः। त्रिविक्रमं त्रिभुवनं त्रिलोकेश त्रिकालज्ञं त्रिविक्रमं त्रिभुवनं त्रिलोकेशं त्रिकालज्ञं त्रैलोक्यभूषणं भाग्यं त्रैलोक्यभूषणं भाग्यं त्वं वन्दे त्रिपुरान्तकम् त्वं वन्दे त्रिपुरान्तकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। वामनं च विधेयात्मा मवामो रुक्मिणीशोभितं वामनं च विधेयात्मा वामो रुक्मिणीशोभितं विश्वेश्वरं विजितात्मा विश्वेश्वरं विजितात्मा त्वं वन्दे वैष्णवप्रियं त्वं वन्दे वैष्णवप्रियम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीधरं श्रीनिवासं च श्रीपतिं श्रीविभावनं श्रीधरं श्रीनिवासं च श्रीपतिं श्रीविभावनं श्रीवत्सलं श्रुतिकीर्ति श्रीवत्सलं श्रुतिकीर्ति त्वं वन्दे श्रीनिकेतनं त्वं वन्दे श्रीनिकेतनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ऋषिकेशं हृद्यनाथं हरिणीं च हरप्रियं श्री ऋषिकेशं हृदयस्थं हरिणाक्षं हरिप्रियं हिरण्यगर्भोपासेनं हिरण्यगर्भोपासेनं त्वं वन्दे हरिदर्शनं त्वं वन्दे हरिदर्शनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। पद्मनाभं पद्मप्रियं प्रभवं च प्रभाकरं
पद्मनाभं पद्मप्रियं प्रभवञ्च प्रभाकरं पवित्रं प्रणवानन्दं पवित्रं प्रणवानन्दं तं वन्दे पद्मलोचनं तं वन्दे पद्मलोचनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। दामोदरं दयासिन्धु दीनानाथ दिवाकरं दामोदरं दयासिन्धु दीनानाथं दिवाकरं दामिनीं दीप्तचरणं दामिनी दीप्तचरणं त्वं वन्दे देवकी सुतं त्वं वन्दे देवकी सुतम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्रीशुक उवाच अस्ति प्राप्तिश्च कंसस्य महिषौ भरतवर्षभ मृते भर्तारि दुःखार्थे ईयते स्म पितृन्ग्र। भगवंताने कंसाचा वधही केला. पुष्कळ चिंतन आहे त्यात. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, दुष्कृत्य सत्कृत्य ही द्वंद्व अखंडपणे सुरू आहेत. तथापि भगवंताच्या अनुज्ञेने दोन गोष्टी आपल्याशी कालच्या विषयातच बोलायच्या. ब्रजती गच्छति इति ब्रजः ब्रजति गावः यस्मिन्निति भद्रः। जिथे गायी गोपाळ गोप गोपी सतत संचार करतात तिथे श्री कृष्ण अखंड विहार करतो. ती भूमी म्हणजे वृंदावन आहे, ब्रज आहे. इथे नित्य विलास भगवंताचा असतो. तिथे भगवंताच्या प्रेमाचं चांदण पसरलेलं आहे. अशी पवित्र धन्य भूमी असून भगवंत सदैव मनुष्य रूपामध्येच तिथे आपल्याला भेटू शकतो. असं हे भगवंताचं स्वरूप आहे. असं एकदा घडलं. यशोदा मैया बालकृष्णाला घेऊन तिच्या आईकडे गेली.
यशोदा जाताना आपल्याकडील कामाला असलेल्या गोपीला घेऊन गेली. मदतीला लागतं. कृष्ण माता यशोदेबरोबर चाललेले आहेत. त्याबरोबर सगळे गायी वास्त्र हंबरायला लागली. काही वासऱ्यांनी दावाला हिसका देऊन बाळकृष्णाच्या ठिकाणी दुडू चालत आलेली आहे. त्याला घेऊन चाटू लागले. शेपटीने त्याला वारा घालायला लागले. मोठ्या गायींच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. मोहक आणि विलोभनीय दृश्य होत. यशोदेनी काही गोपाळांसह त्याला बरोबर घेऊन आईकडे आली. तिच्या आईला सर्व हे पाहून हसू आलं. मग कृष्णाला त्याच्या आजीने जवळ घेतलं, आजोबांनी घेतलं आणि खूप कौतुक केलं. दुसरा प्रसंग आहे भगवंताचा. गायी वासर चरत चरत त्याच्या मागे श्रीकृष्ण जात होते. एका नव्या जागेत गेले. अत्यंत रमणीय स्थान आहे. वनश्री सुंदर आहे. पशु पक्षी ससे मोर वावरत आहेत. तिथे गायी होत्या, गुरं होती, त्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी गोपी बनल्या. सर्वजण खेळू लागले. पाहता पाहता तेथे एक लपाछपी खेळू लागलेले आहे. भगवंतानी केलं काय? लांब वर एक गुफा आपल्या अतर्क्य शक्तीतनं निर्माण केली आणि त्या गुफेत जाऊन स्वारी बसली. सगळे जण शोधतायत, कुठेही सापडत नाही. आता शोधणार कसं? याचीच निर्मिती. आता ह्याला बघायचं कुठे? शेवटी सगळे जण ध्यानाला बसले. कुठेच बाबा? सर्वांच्या अंतःकरणात परमात्म्याला प्रगट व्हावं लागतं. तेथेच त्या श्रीकृष्ण रूपात लीन झाल्या. मग त्या गुफेला ध्यान गुफा म्हणून प्रसिद्ध पावली. ते सगळं तिथे होऊ लागलं. मग श्रीकृष्ण बाहेर आले. भगवंतानी वेणुनाद केला. ज्या ज्या गोपी तिथे आल्या त्या सगळ्या मुक्त झालेल्या आहेत. तो प्रगट झालेला पर्वत सगळ्यात महत्वाचा आहे. वेणूच्या नादाने विरघळून गेला. मग वेणूच्या नादाने आपला अंतःकरणात जर त्याचा वेध घेतला तर हे सगळे विकार, उपाधी, अहंता, ममता विरघळून नाही का जाणार? पर्वत विरघळून गेलेला आहे. जिथे भगवंत होता तिथे त्याचे चरणकमल उमटले. गायी वासर होती त्यांचे हे पदकमल उमटले. हे त्याचं वैभव आहे. असंच एक एक लीला दाखवतो.
त्याच्यात आणखी एक गोष्ट घडली. मोठ्या सुंदर सरोवराच्या किनाऱ्यावर श्रीकृष्ण, काही गोपाळ, राधाराणी खेळतात. तिच्या सख्या गप्पा मारतायत. हास्य विनोद चाललेला आहे. तेव्हा काही माकडं, बंदर आली तिथे. श्रीकृष्णाच्या पायाचं त्यांनी दर्शन घेतलं. उड्या मारत सर्वजण चालले. त्याच वेळेला ससे आलेत, मोर आलेत, हरणं आलीत, अस्वल पण आली आहे. सर्वजण आनंदात आहेत. सर्वजण आनंदात आहेत. कृष्णाने सर्वांची कौतुकाने विचारपूस केली आहे. त्यांच्या पराक्रमाचं वर्णनही केलं. अशा प्रकाराने ही गोष्ट झाली तिथे. सर्वजण श्रीरामाच्या लीलांचं वर्णन करीत होते. तेव्हा कृष्ण वानरांना म्हणाला, अरे तुम्ही होतात म्हणून मी माझं कार्य करू शकलो. तुम्ही होतात म्हणून कार्य करू शकलो. तुमच्या साहाय्याने समुद्र सेतू बांधला गेला, पार केला. राधेची एक सखी होती. तिचं नाव ललिता आहे. ती ललिता म्हणाली, हे कृष्ण, तू खोटं बोलू नकोस. कृष्ण म्हणाला, मी वानरांशी बोललोय. अगं मी त्रेतायुगातला रामावतारातलाच राम आहे. ललिता म्हणते, तू कधीच राम होऊ शकणार नाहीस. वाद फार छान आहे त्यांचा. तू कधीच राम होणार नाही. जितका पराक्रम तुझ्याकडे, इतका पराक्रम तुझ्याकडे आहे कुठे? श्रीकृष्ण म्हणाला, मीच मिथिलेतला ग शिवधनुष्य मोडलं. सीतेशी विवाह झाला. कैकेयी मातेच्या आज्ञेने 14 वर्ष वनवासात गेलो. अनेक दैत्यांना मारलं. अनेक जण गेले. काही माझ्या भोवती आले, ते मात्र मुक्त झाले. आता हे ते ऐकतायत सगळे. मग रावणाने माझी पत्नी पळवून नेली, हरण केलं. मी या बंदरांच्या साहाय्याने रावणाचा वध केला. त्यावेळी मी रानात होतो, वनात होतो. तेव्हा तुम्ही सर्वजण वनातील वस्तीतल्या भिल्लेनी होतात. यातील काही गोपी आज माझ्या सान्निध्यात आहेत. त्यांना त्यावेळेला माझा सहवास हवाहवासा वाटत होता. माझ्या पराक्रमाने, धनुष्यबाणाने त्रिलोक कापत असे. आज माझ्या वेणुनादाने सर्व चेतन अचेतन मुग्ध होत आहे. तेव्हा ज्यांना ज्यांना मी संतुष्ट करू शकलो नाही, त्यांना मी आज संतुष्ट करतोय, देव सांगतोय. तेव्हा राधा राणी, ललिता सगळ्या म्हणतात, आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? देवाला सुद्धा प्रश्न येते. म्हणाले, ठीक आहे, तू लबाड आहेस. तू त्यावेळेला एक तरी पराक्रम केला असशील का? आता ऐकलं, काय करावं, यांना कसं सांगायचं? देव म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाला, ठीक आहे,
सगळ्या वानरांना, अस्वलांना बोलवलं. म्हणाले, या सरोवरामध्ये तुम्ही सेतू बांधा. झालं. सगळेच जण त्यावेळेला सरोवराजवळ आले. उड्या मारत मारत लांब लांबून दगडही आणले. खोल असलेल्या सरोवरावर पूल बांधला. हे करताना त्या सरोवराच्या काठावर शिवलिंगाची स्थापना केली. मग वानरांनी तो सेतू बांधून पूर्ण केला. हे पाहून सगळ्यांना आनंद वाटला. मग भगवंतानी या सगळ्यांना पूर्व अवताराचं, रामाचं सगळं स्वरूप दाखवलं. त्यावेळेला आपण कोण कोण होतो तेही कळालं. मलाही कळलं. अगस्तींचा त्यावेळचा एक शिष्यही होता. त्यालाही मी हे ओळख सांगितली आहे, त्याला दाखवून दिलं. त्यालाही आनंद वाटला. अशा प्रकारच्या अनंत लीला त्यांनी केलेल्या आहेत, ज्याचा उल्लेख ह्याच्यात कुठेही तुम्हाला येणार नाही, पण त्या त्यांनी केलेल्या. अशा अनेक लीला आहेत. फक्त थोडं आग्रहामुळे, देवाच्या इच्छेनुसार आपण आत्ता हे ते पुन्हा अवलोकन केलं. काय आहे? अहम निर्विकल्पो निराकार रूपम विभू व्याप्तम सर्वत्र सर्वे इंद्रियाणी. जेव्हा भक्त भगवंताकडे काहीही असो मागतो, थोडक्यात बुद्धी दे रे रघुनाथा, हे जरी त्यांनी म्हटलं तरी मन, वाणी, बुद्धी सगळी मागण्यामध्ये गुंतून पडते. त्यावेळेला भगवंताशी यत्किंचितही संबंध नसतो. लक्षात घ्यायचं, तेव्हा नसतो संबंध भगवंताशी, मागण्यात लक्ष असतं. पण जेव्हा भगवंताशी संबंध येतो तेव्हा मन, वाणी, बुद्धी, चित्त सगळं संपूनच जात. असं जर झालं तर जीवनाचं सार्थक आहे हे आपल्याला कळून चुकेल. रासलीला ही जुगुत्सिका आप्तकाम आहे. जिपित सुख हा म्हणजे सहवासाचा आनंद असतो. काहीही घ्यायचं नाही, काहीही द्यायचं नाही, केवळ सहवासाचा आनंद त्यात आहे. आप्तकाम आहे, तो आप्ततृप्त आहे, त्याला कशाची अपेक्षा नाही. आल्हादिनी शक्ती तो प्रगट करत असतो. चंद्राचा उदय सर्वत्र होतो, रक्तिमा प्रभा असं म्हणून म्हणतात. वास्तविक एक गोष्ट फार महत्वाची आहे बरं का. प्रेमातूनच प्रेम निर्माण होतं. प्रेमातूनच प्रेम निर्माण होतं. आता आपण सगळे सिनियर सिटीजन आहोत. आता आपण या 2 मुलांशिवाय ज्याला अनुभव काय घेता येईल तो बघा. प्रेमातून प्रेम मिळतं. आणि म्हणून वात्सल्य हेही प्रेम आहे, ते मात्र केवळ प्रेम. कांता रस आहे, मधुरा रस आहे. मधुरा रस हा सगळ्यांसाठी आहे, कांता रस हा बंधनकारक आहे. आणि म्हणून भगवंतानी या लीलांच्या माध्यमातनं
सगळ्यांना आनंद प्रदान केलेला आहे. अशा प्रकारचं वैभव आहे. आता इकडे त्यांनी कंसाचा वध केलेला आहे. त्याच्या 2 पत्नी अस्ती आणि प्राप्ती. या ज्या दोघी आहेत, आपला पती गेल्यानंतर आपले पिता जरासंध त्याच्याकडे त्या गेल्यात. जरासंध रागवलाय, माझ्या इतक्या पराक्रमी बलाढ्य असलेल्या या जावयाला त्यांनी मारलं. त्याचा राग आहे त्याला. 23 औक्षण्य सैन्य घेऊन त्यांनी मथुरेला वेढा घातला. पहिलाच प्रसंग आता मथुरेमध्ये युद्ध होण्याचा. आतापर्यंत सगळीच्या सगळी युद्ध बाहेर घडले, मथुरेत नव्हते. पण आता मात्र ते तिथे घडणार आहे. समुद्रासारखं सैन्य आहे. देवालाही भुभार कमी करायचा आहे. जरासंध आहे. जरा म्हणजे कर्मबंधन, संघ म्हणजे शक्ती. त्याला एक त्याच्याकडे फार मोठी शक्ती आहे की तो कोणाला सगळ्यांना एकत्र करू शकतो, जी आपली नाही ती एकत्र करू शकतो तो. देव म्हणाले हे बरं आहे, म्हणजे मला एका ठिकाणीच बराचसा भाग कमी करता येईल. म्हणून प्रत्येक युद्धामध्ये सगळ्यांना मारायचा, पण त्या जरासंधाला भगवंत मारत नव्हते. कारण तो पुढल्या वेळेला परत अनेक लोक घेऊन येऊ देत, म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी जायला नको. त्याचा हा खरा व्यावहारिक दृष्टिकोन आहे. तो म्हणाला मी कशाला जाऊ, सगळीकडे येऊ देत सगळे एकत्र घेऊन. सैन्य जमवण्याचा खटाटोप तो करू शकतो, मला प्रयत्न नको करायला. पृथ्वीवर भार कमी करायचा आहे. भार कमी करायचा असा अर्थ एक नसून अधर्माची शांती करायची आहे. अधर्माची शांती आहे. दुष्टांचा वध आहे, यासाठी आलेले आहेत. यांचा विचार चालू होता, आता काय करायचंय. तोच आकाशातनं 2 तेजपुंज रथ प्रगट झाले. सारथी पण आले, अस्त्र शस्त्र सगळं आलेलं आहे. इथे करार करायचे नाही, समित्या नेमायचा नाही, आंदोलन नाहीत, आक्षेप नाही, सगळं तयार आहे. त्याचं कारण एकच आहे, कर्तुम अकर्तुम शक्ती त्या परमात्म्याची आहे. अशा प्रकाराने त्यांनी ते पाहिलं. आता अस्ति आणि प्राप्तीचा अर्थ काय आहे. अस्ति म्हणजे माझ्याजवळ एवढंच आहे, हो, माझ्याजवळ एवढंच आहे. आणि प्राप्ती म्हणजे अजून मला मिळवायचं आहे. त्या वृत्तीवरून नावांची ठेवण आहे सगळे. नावातनं खरं म्हणजे
त्या जीवाचं व्यक्तिमत्व समजलं पाहिजे, असं नाव पाहिजे. आता झालं, युद्धाचे प्रसंग उभे राहिले. जरासंघाने त्या ठिकाणी बघितलं, त्यांनी सांगितलं या ठिकाणी आता तू या ठिकाणी युद्धाला येऊ नको. तो एकटाच गेलाय. तो म्हणाला तुम्ही कोणी येऊ नका, मी एकटा जातो, बघतो काय करायचं ते. हे कृष्णा, तू लहान आहेस, तू परत जा, तुझ्याबरोबर कसलं युद्ध करायचं, पळकुट्या कुठला, बलरामांना पाठव, म्हणा देहत्याग कर किंवा स्वर्गाला जा माझ्या हातून मरून. घनघोर युद्ध आहे झालेलं आहे. भगवान म्हणाले व्यर्थ बडबड कशाला करतो बाबा, नुसतीच पोकळ. आणि मग हे युद्धाला अशा प्रकाराने शत्रूला शासन करायचं असं त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. 17 वेळेला त्यांनी युद्ध केलेलं आहे. यादवांनी कृष्ण प्रभावांनी सर्व सैन्य मारलेलं आहे. शत्रूची उपेक्षा सोडून दिली आहे. जरासंघ परत गेलाय, संपत्ती वगैरे सगळं घेऊन उग्रसेन राजाला त्यांनी दिलेलं आहे. नारदांच्या विचाराने कालयवन नावाचा वीर मथुरेकडे आलेला आहे. अफाट सैन्य, 3 कोटी लोक आहेत. मथुरेला वेढा झाला. जरासंघ आला तर ठीक होईल म्हणाले. सबब लोकरक्षण करायचंय, आप्तांची व्यवस्था करायची आहे. लोक घाबरलेले. म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी अद्भुत नगरी निर्माण केली. समुद्रातही केली, किनाऱ्यावरही केली. विश्वकर्म्याकडून त्यांनी एक अद्भुत केलेली नगरी केली. अनुभवी ज्ञान कारकीर्द, कारागिरी कौशल्याचा वापर केलेला आहे. लहान मोठे रस्ते आहेत, बाजारपेठा आहेत, चव्हाट आहे. नाना सुंदर रचना त्याची आहे. कशा पद्धतीची आहे? द्वारकेतले रस्ते हे रस्त्यावर कोठार आहेत. घरात धान्य नाही साठवायचं, पाहिजे तेव्हा तिथे जाऊन घेऊन यायचं. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. चांदीची, पितळेची कोठार आहेत, सुवर्णमंडित कलश आहेत, ऐश्वर्य आहे सगळं इथे. जमिनीवर पाचूचे खडे आहेत, दारावर कलश आहेत, देवता आहे, मंदिर आहे, राजसभा तयार केली आहे. त्या सभेचं नाव आहे सुधर्मा. पारिजात वृक्ष आहे. ह्या एकदा सभागृहात बसलं की तहान भूक काही लागतच नाही, अशी मंडळी तिथे होतात. याचा अर्थ काय? संसदेमध्ये बसून सगळं माझ्याकडे, माझ्या कुटुंबाकडे, नातेवाईकात, मित्रपरिवारात यावं ही अपेक्षा नसते. ही सभेत काय आहे, तहान भूक लागत नाही म्हणजे अजून काही मिळवायचंय आणि अजून काही साठवायचंय ही भूमिका नसते. हे शिकायला पाहिजे या लोकांनी. शुभ्र वर्णाचा एक कान असलेला काळा घोडा आहे. मनासारखा वेग आहे कुबेराचं. सगळं वैभव द्वारकेमध्ये देवानी आणून ठेवलेलं आहे.
ऐश्वर्याचे, अष्टऐश्वर्याचे त्यांनी कोशही केलेले आहेत. केले असं नाहीये, तर भगवंताला अर्पण केलेले आहेत. हे भगवंतासाठी केलंय. कृष्णाने योग सामर्थ्याने ते सगळं तिकडे नगरी नेऊन ठेवली. बलरामांना सांगितलं आपण इकडे रक्षण करा. वनमाला गळ्यात घातली आणि तो त्या ठिकाणी जायचा आहे युद्धाला. कारण हा कालयवन आहे ना. कालयवन कोण आहे? भृगु संहितेमध्ये सांगितलंय, गर्गाचार्यांची चेष्टा काही यादवांनी केली, त्यांना अपत्य होत नव्हतं त्याच्यावरून, म्हणून ते चिडून निघून गेले. निघून गेल्यानंतर तपस्या केलेली आहे. तोपर्यंत त्यांना एक यवन भेटलेला आहे. त्याच्या पत्नीची त्याची अपेक्षा आहे मलाही अपत्य होऊ दे. मला अपत्य नाही आहे, महाराज काय करू? मागे सांगितलंय काही या गोष्टी पूर्व काळामध्ये मनसंकल्प होत्या. त्यांच्या तिच्या जवळ या तपप्रभावाने एक मुलगा झालेला आहे आणि त्याचंच नाव आहे कालयवन. असा हा विलक्षण राजा आहे, यवन आहे. आणि हा बलाढ्य आहे. त्याला सहसा मृत्यू नाही आहे सामान्यपणे. हे भगवंताला माहिती आहे, म्हणून ही योजना केली. त्यांनी इकडच्या बाजूने या बाजूला सगळी व्यवस्था लावली. दार उघडलं, अंगावर निळा शेला घेतला आणि स्वारी निळे एक वनमाळा गळ्यात घालून त्याच्या समोर नुसता उभा राहिला. ए नुसता येऊ नको, तुझं काय काम आहे? तू पळकुट आहेस, जा त्या बलरामाला पाठव. आत दडून बसलाय काय तो? नाही म्हणाले, मी चालेल, माझ्याबरोबर युद्ध कर. आता हा निशस्त्र, तेव्हा या नीती होत्या, अतिरेकी पण नव्हतं. समोरचा शत्रू जर त्या ठिकाणी निशस्त्र आलेला असेल तर आपणही निशस्त्र जायचं आहे. साधी नाहीये गोष्ट. आता कालयवनाला यावं लागलं. भगवंत पळत सुटलेले आहेत. आता हा मागे त्याच्या पळत सुटलाय. पळतोय पळतोय पळतोय, एका गुफेमध्ये आले. ते गुफेत भगवंत गेले आणि आपल्या अंगावरचा शेला तिथे झोपलेल्या माणसाच्या अंगावर टाकला आणि स्वतः आत असलेल्या एका शेळेच्या मागे जाऊन लपले. आता तिथे लपले आणि लगेचच्या लगेच हा तिथे पाठोपाठ आला आणि त्याला लगेच त्यांनी लाथ मारली. मला पाळायला लावून इथे विश्रांती घेतोसोय तू? तेवढ्यात तो माणूस जागा झाला. तो त्याच्या डोळ्यातनं अंगारे बाहेर पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कालयवनाचा वध झालेला आहे. कालयवन मरून गेला. अशा प्रकाराने कालयवन गेला. आता तो माणूस त्याला तिथे दिसलेला आहे. राजा परीक्षितांनी विचारलं, कालयवनाचा नाश केला तो जो मनुष्य आहे, ज्याच्या डोळ्यातनं अंगारे बाहेर पडले, तो कोण होते? त्याचा काय इतिहास आहे? शुकाचार्य महाराज सांगताय, बाबा रे, इक्ष्वाकू वंशातील मांधा त्याचा पुत्र आहे. तो ब्राह्मण भक्त आहे, धर्मकुशल आहे. एकदा देवरक्षणासाठी इंद्रांनी त्याला युद्धाला देवसेनेमध्ये बोलवलं. हा मुचुकुंद आहे. देवांचं युद्ध त्यांनी जिंकून दिलेलं आहे, असा हा आहे म्हणाले.
कार्तिक स्वामी सेनापती मिळाल्याबरोबर त्यांनी त्याला सांगितलं, आता तू जाऊन विश्रांती घे, तू दमलायस, रागवला असशील तर जा म्हणाले. त्यांनी मागितली त्यांना, तुला काय पाहिजे, काय मदत केलीस म्हणून. तर म्हणाले, काही नाही, मला कैवल्याचं दान द्या. राम कैवल्याचा दानी, रामदासा अभिमानी. राम एकमेव भगवंत, प्रभू रामचंद्र, भगवान गोपाल कृष्ण, द्वारकाधीश महाराज हे आपल्याला कैवल्यच देऊ शकतात, केवळ कैवल्य. मग तो म्हणाला, माझ्या हातातलं नाही, हे त्या प्रभूच्या हातातलं आहे. मग म्हणाले, असं कर. म्हणून तो रागवला की देताच येत नाही तुला काही, तर मला काय देऊ का विचारलंस. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा रे, तू एक गोष्ट कर, आता जाऊन तू विश्रांती घे, तुझ्या वेळचं आता कोणीही राहिलेलं नाही, पण तू विश्रांती घे आणि मग तुझी व्यवस्था भगवंत करतील. त्याप्रमाणे तो गेला. इथे या गुफेत येऊन झोपलेला होता. आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं, तुझा राग इतका आहे की तो सगळ्या डोळ्यात साठवलेला, म्हणून आपली दृष्टी अतिशय चांगली असायला लागते, विचार चांगले असावे लागतात, बुद्धीचं हातनं कर्मही सत्कर्म घडलं पाहिजे, उगीचच्या उगीच येत नाही त्या गोष्टी. आणि मग त्यांनी त्यावेळेला त्याला सांगितलं, हा कोण आहे तेजस्वी ब्राह्मण. बघितलं ते, आला तो. मग भगवंत हळूच बाहेर आले. देव म्हणाले, त्यांनी विचारलं, तू कोण आहेस, कुठून आला, या गुफेत काय करतोयस. अरे पण तू तेजस्वी दिसतोयस, तू साक्षात विष्णू नाहीस ना. भगवंत हसले. भगवंत म्हणाले, मी अनंत रूप आहे, मी अनंत आहे, अनंत वेशी आहे, अनंत रूपे अनंत वेश आहे. देखिले म्या त्यासी, बा फरकमा देवीवरू कोण बाणली कैसे. अनंत रूपी आहे. पृथ्वीवर रजकण मोजता येतील, पण त्याचं कार्य, गुण आणि कर्म ओळखता येणार नाहीत. तथापि ब्रह्मदेवांनी माझ्याकडे येऊन विनंती केल्यामुळे मी या आत्ता सांप्रत अवतारामध्ये भगवान कृष्ण आहे, मी कृष्ण आहे सांगितलं. धर्मरक्षण करायचंय, दुष्टांचा संहार करायचा आहे, असुरांचा संहार करायचा आहे, सज्जनांचं रक्षण करायचं आहे. वसुदेव पुत्र वासुदेव कृष्ण मी आहे. काल नेमी प्रलंबासूर, अनेक दैत्यांना मी मारलं. काल यवनाचा नाश कोणाकडनंही होणार नव्हता, म्हणून मला ही योजना करावी लागली. आणि मी आता तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आलेलो आहे. त्याला आनंद वाटला. आता माग, तुला जे मागायचे ते माग. मुचुकुंद राजा म्हणतोय, देवा तुझं स्वरूप कोणीही जाणू शकत नाही, तुझी क्रीडा कोणी ओळखू शकत नाही. आमच्या वाट्याला दुःख येतं, संसारात फसगत होते, आम्ही काय करायचं म्हणाले. सुखाच्या इच्छेने दुःखाने भरलेलं हा सगळ्या ग्रहरूपी संसारामध्ये आम्ही आसक्त असतो. जीव हा दुष्ट बुद्धीचा आहे. गृहरूपी अंधाऱ्या कुपीत तो अडकतो, तुझी सेवा करता येत नाही.
नाशवंत देहाच्या ठिकाणी आसक्ती धरतात, आयुष्य व्यर्थ घालवतात. देह मातीचा घडा आहे, मैथून हे सुख साधन आहे. स्त्री पुरुष माकडासारखे खेळ खेळतात, संसार बद्ध होतात. माझं आतापर्यंतचं आयुष्य व्यर्थ गेले, बरं झालं तुझी भेट झाली. आता संसाराची समाप्ती झाली. आज मला दर्शन होऊन मोठी कृपा केली. आता माझ्यावर अनुग्रह द्या. मला या ठिकाणी सेवा घडावी. सर्व आशा पाश तुटून जाऊ दे, काही राहायला नको. ईश्वराचा रजोगुण, तमोगुण, सत्वगुण याच्याशी संबंध असलेल्या सर्व भोग्य वस्तूचा त्याग माझ्याकडून घडू देत. निरंजन, निर्गुण, अद्वितीय, अद्वय, ज्ञानस्वरूप श्रेष्ठ असणारे आपण, मी तुम्हाला शरण आलोय. माझ्यातील दुष्ट वासना नष्ट कराव्यात. षड्रिपूंचा, शत्रूंचा नाश करून शरणांगताचं रक्षण करावं. श्रीकृष्ण म्हणाले, तुझी बुद्धी निर्मळ झाली आहे बाबा, तेजस्वी आहेस. तुझ्यावर भक्तीची कृपा करतो. लोभ निर्माण होणार नाही. आता निर्गुणाच्या उपासनेचं हे फळ असतं. एकनिष्ठ असशील, माझ्या ठिकाणी मन ठेवून तू सदैव संचार कर. अविनाशी भक्ती प्रेम उत्पन्न होईल. पुढच्या जन्मात तू माझा भक्त होशील आणि तुझ्यासाठीच मी परत येईन. मनोनिग्रह करणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त योगाने साधणार नाहीये, आणि म्हणून ह्यात लिहिलेलं नाहीये. पण हिते दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आपल्या डोळ्यासमोर आहे ते पुढच्या कलियुगातलं रूप म्हणजे मुचकुंद राजा, म्हणजे पुंडलिक आहे. आणि भगवान गोपाल कृष्ण हे स्वतः पांडुरंग म्हणून आहे. अशा पद्धतीचं हे स्वरूप आपल्याला तिथे जाणता येतं. अशा प्रकाराने भगवंतानी पुष्कळ लीला करायला प्रारंभ केलेला आहे. आता सगळ्या त्याच्या गोकुळ, त्याच्या सगळ्या लीला ह्या द्वारकेतल्या आहेत. द्वारकेमधल्या, बेट द्वारकेतल्या आणि त्याच्या पुढच्या पण आहेत. शुकाचार्य महाराज म्हणाले, मुचुकुंदानी प्रदक्षिणा केली आणि तो गुहे बाहेर गेलेला आहे. मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष सर्व खुज झालं होतं. आश्चर्य वाटलं. तो उत्तरेकडे गेलेला आहे. उत्तरेकडे गेला म्हणजे दामोदर कुंडाकडे गेलेला आहे आणि तिथे त्याचं वास्तव्य आहे. आजही तिथे त्यांचं वास्तव्य आहे. दिसण्याची वेळ आली तर ते फक्त पक्षी रूपात दिसतात. इकडे जरासंधांनी सगळं बघितलं. मानवी आचार दाखवायचाय, रामकृष्ण पळून जातात. एक दिवस असं घडलं की त्यांना पत्ता लागतो की प्रवर्षण पर्वतावरती हे दोघं आलेले. तिथे नित्य पाऊस पडतो. जरासंघाने पुष्कळ शोधलं पण त्यांना काही ते सापडले नाही. शेवटी रागाने त्यांनी सगळा पर्वतच पेटवून दिला. रामावतारामध्ये, कृष्ण अवतारात मनुष्य धारण करून सर्व क्रिया करतायत ते.
या संसार रूपी कृपातनं जेव्हा सगळे महापुरुष बाहेर पडतात, वनामधनं रणामधनं पळून जाणारा भगवंत म्हणून त्याला रणछोडदास हे नाव मिळालं. त्याला प्रत्येक कार्यावरून नाही नाव मिळालेलं आहे. त्याच्यात रणछोडदास हे नाव आहे. अशा प्रकाराने चाललं. पुढे रैवत आहे. पुढे रैवत राजाने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्याची मुलगी रेवती ही बलरामांना दिलेली आहे. लक्ष्मीचा अंश असलेली रुक्मिणी भीष्मकाची कन्या म्हणून विदर्भामध्ये प्रगट झाली आहे. भीष्मकांनी बघितलाय. भीष्मकाला हा थोर मोठा राजा आहे. त्याला 5 मुलगे आहेत. रुक्मी, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्मिमाली आणि भगिनी ही आहे. ती सगळी रुक्मिणी आहे. विदर्भ देशातील कुंडनपुरात आहे. भीष्मक शब्दाचा अर्थ आहे समुद्र. तिथेच उत्पन्न झाली लक्ष्मी, म्हणून रुक्मिणीला समुद्र कन्याही म्हणतात. रुक्मी म्हणजे विष स्वरूपी आहे. या तिचा जो भाऊ आहे, तिचा या रुक्मिणीचं भाऊ जो आहे रुक्मी, त्यांनी काय केलंय, त्याचा मित्र जरासंग, हा शिशुपाल, हे सगळे मित्र. त्यांनी ठरवलं आपली भगिनी ही शिशुपालाला द्यायची. आता इथे प्रश्न पुन्हा, तिला पसंत नाही, बोलता येत नाही. भीष्मकालाही पसंत नाही, पण मुलापुढे चालत नाहीये. बरं, नारद महर्षी आहेतच, ते आपले येता जाता येतात. तिला सगळं वर्णन कृष्णाचं करतात. वसुदेव देवकीला म्हणतात आता झालं की मोठ्याचं लग्न, बघा आता लहानाचं लग्न कधी करायचं, कृष्णाचं लग्न कधी करायचं, करू म्हणाले. बघा तुम्ही चांगली मुलगी एखादी की रुक्मिणीचं येऊन त्यांनी वर्णन करावं. आता शिशुपालाशी ह्या रुक्मिणीमुळे विवाह ठरला. आता ह्या रुक्मिणीची घालमेल सुरू झाली. आता कुठे बघणार, कोणाला सांगणार, काय करणार, काय करावं, तिला एक युक्ती सुचलेली आहे. तिने काय केलं, एका ब्राह्मणाला बोलवलं आणि ब्राह्मणाला सांगितलं माझं एवढं पत्र नेऊन द्वारकेला भगवान कृष्णांना द्या, कोणालाही काही बोलायचं नाही. तिला खूप त्याला आनंद वाटला. देवाचं मला दर्शन होणं, अहो देव दर्शन होणं हा आनंदाचा केवढा प्रसंग आहे. पण ते मानता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि ते आले, निघाले भगवंताच्या, कारण तेही सर्व त्या भगवंताची कीर्ती ही द्वारकेपुरती राहिली नाही, गोकुळ वृंदावनापुरती राहिली नाही, सगळीकडेच गेलेली होती. त्यामुळे मला देवाचं दर्शन होणार या आनंदात ते गेले. आले संध्याकाळच्या वेळेला, देव बसले होते, भगवंत बसलेत. कुठून आलायत, कुंडनपुरून आलो. मग आतच या, बाहेर नाही बसलो, आत या, आपल्या खोलीत बोलू आपण, काय ते सगळ्यांसमोर नको ना. मग आतल्या खोलीत नेलं. त्यांना वर बसवलं आणि स्वतः खाली बसले. अहो देवा असं नका करू, मी खाली बसायचंय, तुम्ही वर नाही म्हणाले. असं आहे. ब्राह्मण म्हणजे अखिल प्राण्यांशी मैत्री आहे.
ते अहंकार रहित आहेत, शांत असतात. आपल्याला माझं बंधन आहे, आपलं काय काम आहे, का आलात, ब्राह्मणांनी सांगितलं. गुप्तपणे मी एक हे पत्र आणलंय, आमच्या राजकन्या रुक्मिणींनी लिहिलेलं. आता काय बाबा माझ्याकडे आहे म्हणाले. त्यांनी ते पत्र काढलं आपल्या पिशवीतनं, पण ते होतं किनकापी कापडामध्ये, म्हणजे रेशमाचा एक प्रकार आहे, रेशीम आहे. हे आत्तासारखी सिल्क नाही तुमचे, हे अप्रतिम, म्हणजे अप्रतिमच. याचा रंगही वेगळा असतो आणि ते पाण्यात असं खराब होत नाही, कशातच खराब होत नाही. सुदैवाने आमच्याकडे आहे 300-400 वर्षापूर्वीच, एवढं एकच कुंची आहे राहिलेली, किनकापी कापड. म्हणजे 61 सालच्या पुरामधनं सुद्धा वाचलेलं. मातीमय होतं, पण आमच्या आत्यामुळे ते झालं स्वच्छ धुवून करून, तिला सगळ्याची माहिती होती, त्याच्यात तिने केलं. असो, ते कापडामध्ये तिने ते पाठवलेलं होतं. घेतलं, पत्र काढून दिलं. मी कशाला वाचू, ब्राह्मणाला म्हणतात तुम्हीच वाचा. आणि आमचे विद्वान लोक सांगतात देवाला वाचता येत नव्हतं म्हणून त्यांनी ब्राह्मणाला वाचायला सांगितलं. मूर्खाचा बाजार आहे. आता सांदीपनी ऋषींकडे काय शिकला होता, मग तो शिकलाच होता ना. पण आमची डोकी पुढे धावणारी विद्वान ना आम्ही खूप, म्हणून काही सांगायचं. यांनी केलं. आता त्या ब्राह्मणाला संकोच वाटला. अरे देवा म्हणाले, अहो तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र मी कसं वाचायचं, मी सांगतोय ना तुम्हाला वाचा, आहे काय त्यात. वाचायला घेतलं. या जगातलं पहिलं प्रेमपत्र, या जगातलं पहिलं प्रेमपत्र आहे ते. असं आहे, ती म्हणते हे त्रिभुवन सुंदरा, शब्दच पहिला काय वापरलाय बघा, त्रिभुवन सुंदरा. त्रैलोक्याधिपती द्वारकाधीश आहे, म्हणजेच भगवंत आहे. मग त्याच्या ठिकाणी काय शब्द, एका वाक्यात सगळं त्रिभुवन उभं केलं. भुवनेश्वर सुंदरा, तुझी कीर्ती ऐकून माझ्या शरीराचे ताप नष्ट झालेले आहेत. सर्वांचं मन संतुष्ट करणारं आणि त्याचं रक्षण करणारे आपण एकमेव भगवंत आहात. अखिल इच्छांचा लाभ करून देणारे आहात. मन तुमच्या ठिकाणी आसक्त झालाय. ती सांगते मला माहितीये, विवाह प्रसंगामध्ये धैर्यशील कन्येसाठी धैर्यशील कुलीन गुणाधी श्रेष्ठ असं बघितलं जात. पुत्र बघत असताना कन्येचं रूप, शील, विद्या, वय, संपत्ती, प्रभाव समसमान पाहून विवाह करायचा असतो. मला असं वाटलं की मी योग्य आहे तुमच्या बरोबर विवाह करायला. मी धारिष्ट करते हे लेण्याचं, पण मी एक सांगते, मी माझा देह तुम्हाला अर्पण केलेला आहे. काय भावना आहे बघा, मी माझा देह तुम्हाला अर्पण केलेला आहे, मनाने भरलेला आहे. यास्तव माझं एकच सांगणं आहे, तुम्ही इथे यावं आणि मला घेऊन जावं. शिशुपालादी, जरासंघादी सगळे आलेले, पण या शरीराला तुमच्याशिवाय एका कोणाचाही स्पर्श होता कामा नये, एवढीच माझी इच्छा आहे. पळून जाऊन नाही, आत्महत्या करून नाही. हे प्रेम असं आहे. तुम्ही येऊन घेऊन जा. माझ्याकडून आत्तापर्यंत जर काही दान, पुण्य, व्रत, वैकल्य, ब्राह्मण पूजन झालं असेल तरच तुम्ही माझ्याकडे मला घेऊन जाल.
अशा पद्धतीचं तिने विचार व्यक्त केलेला आहे. तुम्ही यावं आणि मला घेऊन जावं. आराधना जर आपल्यापर्यंत पोहोचली असेल, तुम्ही येऊन माझं पाणी ग्रहण करा. शिशुपालादी लोकांचा स्पर्श सुद्धा नको, तुम्ही अजिंक्य आहात, या भावाने मी तुम्हाला सांगितलंय. पण ती नुसतं सांगत नाही, योजना सुद्धा सांगते. या नुसतं नाही, या कसे या हेही सांगते. कदाचित तुम्हाला वाटेल मी उद्धट आहे, पण मी तशा ह्यानी मी तुम्हाला सांगत नाहीये. मी तुम्हाला प्रार्थना करते. काय आहे, आमच्या विदर्भ देशामध्ये, आमच्या घराण्यामध्ये लग्नाच्या वेळेला देवीचं दर्शन घ्यायचं आहे. मी त्यावेळेला देवदर्शनाला, आमच्या अंबा भवानीच्या दर्शनाला जाणार आहे. त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी मला हे करा, घेऊन तिथनं माझं हरण करा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मी दर्शनाला जाईन, चालत जायचं असतं, युद्धाचा प्रसंग येऊ नये ही इच्छा आहे तिची. आणि जर कदाचित तुम्हाला यावं या गोष्टीवरून वाटलं जरी नाही, तरी मी एवढंच सांगते, हे भगवंता, माझ्या हातून सदैव तुमची सेवा घडावी. आपले चरण रजकण आपल्यावर पडावेत. मोठमोठे योगी येतात, मला काय वाटत नाही, पुढील जन्मी तरी माझी भेट व्हावी. या ऋणानुबंधाने या ठिकाणी आपण एकत्र येऊ असं वाटतंय. जर येऊ शकला नाही तर मी उर्वरित आयुष्य व्रत वैकल्य उपवास करून माझं संपूर्ण जीवन मी तुमच्या चिंतनामध्ये राहील आणि देह पडेपर्यंत मी वाट पाहत राहील. पुन्हा कधी तुमचा माझा ऋणानुबंध येईल माहित नाही. श्रीकृष्णाने पत्र ऐकलं, हसले. आता गंमत बघा काय आहे, आता म्हणतोय परत स्वतःवर घ्यायचं नाहीये ना काही, मग म्हणतोय असं करा ना, तुम्हालाच काय वाटतं ते सांगा. आपल्यावर घ्यायचं नाहीये, तो म्हणतोय तुम्हाला काय वाटतं ते मला तुम्ही सांगा. कृष्ण म्हणाला मला बोलवणं नाही, आम्हाला माहिती नाही, आम्ही कसं यायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं हा विचार करू नका, तुम्ही या. असं त्यांनी ह्यांनी ब्राह्मणांनी सांगितलं. सर्व राजे येतील, सर्वांसमक्ष घेऊन जायचं आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी केलं. आता ही रुक्मिणी तिथे यांनी ऐकलं आणि मग त्या ठिकाणी कसे खरे प्रेमवीर असतात बघा. आता हा निघाला ब्राह्मण. सकाळी म्हणे पहाटेच आपण दोघ जण जाऊ. दोघ जण पहाटेच्या वेळेला निघाले. पहाटेच्या वेळेला निघाले, कोणाला काही सांगितलं नाही. भीष्मकांनी इथे मनाविरुद्ध सर्व धर्मकृत्य केलेली आहे. पुण्या वाचनादी केली, नगरी सजलेली आहे, सर्वत्र रस्ते स्वच्छ आहेत, गुढ्या तोरणं उभारलेली आहेत, पताका लावलेल्या आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत. रुक्मिणीला फक्त त्यांनी 2च वस्त्र रेशमी दिले. राजकन्या म्हणून धर्मसाठ द्यायचं असं नाहीये, 2च वस्त्र त्यांनी दिली.
मग त्यांनी तिथे रक्षण विधी केला, ग्रहाच्या शांतीचं केलं, गोप्रदान केलं. चेदीचा पुत्र हा शिशुपालही तिथे होता, त्यालाही जो काही उपचार करायचा तो केलेला आहे. इकडे द्वारकेत त्याला काही दिवस वेळाने बलरामांना कळलं की कोणीतरी ब्राह्मण आले होते आणि कुंडनपूरला हे सगळे गेलेले. तेव्हा लगेच कृष्ण उठला, बलराम उठला आणि आपलं सैन्य घेऊन त्याच्या पाठोपाठ गेलेला. आता इकडे रुक्मिणीचं लक्ष लागलेलं, आता काय होतंय, अजून कसे आले नाहीत, अजून कसे आले नाही. ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो ना, ती अगदी संपूर्णपणे व्यास महर्षींनी कृतीत केलेली आहे. तिची चाललेली उलघाल, येतोय का नाही, कुठे येतोय, काय करतो, येतील का नाही कृष्ण, काय येणार नाहीत, मग हा ब्राह्मण कसे दिसतात, आले का नाहीत अजूनही. झालं, सगळीकडे बघितलं त्यांनी आणि ते ब्राह्मण येताना तिला दिसलं. तिचं लक्ष होतं त्यांच्या पायाकडे, त्यांच्या डोळ्यांकडे, बॉडी लँग्वेज कडे. मग ते म्हणाले, अरे आलेत, अरे आलेत, पण ते झपाझपा येत आहेत का हळूहळू येत आहेत, रुक्मिणीला मला सांगतील का सांगणार नाहीत, असे सगळे मनाचे आंदोलन त्यांची चाललेली होती. द्वंद्व चालला. आले, त्यांनी लगेच त्या ठिकाणी आले आणि रुक्मिणींनी पाया पडली आहे. ब्राह्मणांचा कसा आदर द्यायचा आहे हे शिकायचं आहे त्यांच्याकडून. त्यांनी केलं, नमस्कार केला. महाराज काय झालं, कृष्ण आले का. त्या ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले होते. हो म्हणे, आलेले आहे. आणि उद्याला तेव्हा ती त्यावेळेला अत्यंत अशी घाईवरून आली. फार मोठं काम केलं तुम्ही, पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला आता काहीही नाही. म्हणून तिने त्या ठिकाणी त्याला सांगितलं, पुढच्या अवतारामध्ये पाहेन मी. आणि त्याप्रमाणे पुढल्या अवतारामध्ये भगवंत रुक्मिणी देवीचे पुजारी जे आहेत ते उत्पात म्हणून आहेत. आणि हे उत्पात जे असतात आहेत ते पंढरीतले, ते फक्त त्या ठिकाणी देवीची उपासना करतात, सेवा करतात. आणि ते जे उत्पात आहेत त्यांना आईसाहेब म्हणायचा प्रघात आहे. लहान मुलगा असला, बाई असली, मुलगी असली, कोणी त्यांना आईसाहेब म्हणायचा प्रघात पंढरपुरात आहे. अशा प्रकाराने झालं. सगळे जण आलेले आहेत आणि इकडे संध्याकाळच्या वेळेला कळालंय भीष्मकाला. लगेच तो त्या ठिकाणी आहेर घेऊन, मधुपर्क घेण्यासाठी तो गेलेला आहे कृष्णाकडे. आमचं भाग्य असेल तर श्रीकृष्णाने आमच्या मुली बरोबर विवाह करावा. तिला बरं वाटलं होतं. मग भीष्मकांनी त्याला मनोमन स्वीकारलंय. पूजा साहित्य घेतलं, मधुपर्क केला, स्वच्छ वस्त्र केली, उत्तम उत्तम भेटी अर्पण केल्या, सत्कार केला. आमचं काही पुण्य असेल तर कृष्णाने आमच्यावरती कृपा करावी. विवाहाच्या दिवशी सकाळी अंबिकेच्या पूजनाला ती निघाली. सगळी नगरी तिचं दर्शन घ्यायला उभी राहिलेली आहे. सगळे आलेले. हळूहळू हळू चालत रुक्मिणी देवी निघाल्या. आणि रुक्मिणी देवी निघाल्या आणि हळूहळू चालत येत आहेत. मान वर करूनही बघत नाहीयेत. अंबिके पाशी मंदिरात आल्या, पायऱ्या चढल्या, पाय धुतले, मंदिरात गेलेल्या आहे. आमच्याकडली संस्कृती आहे, आमचा धर्म आहे. देवीला नमस्कार करायचा आहे. पूजा केली मनापासून. नमस्ये त्वाम अंबिके अभक्षणम स्वसंतानयुता शिवाम भूयार्भिते भगवान कृष्णन अनुमोदिताम गंध अक्षद धूप वास मांगल्य भूषणैहि नाना उपहार बली
प्रदीपावलिभम पृथक पृथक. हे अंबिके, हे मी सगळं तुला समर्पण करते. गंध, उदक, अक्षद, धूप, वस्त्र, पुष्पमाला, आभूषण हे सगळं मी देते आहे. हे सगळे पदार्थ देऊन मी तुझं पूजन करते. कृष्ण माझा पती भावा. आपल्याकडे आता त्याला नाव आपण गौरीहार देतो म्हणतो, तेच हे पूजन आहे. अशा प्रकारचं तिने पूजन केलं आणि तिने देवाचं असलेलं निर्माल्य, देवीचं, आमच्याकडे आपल्याकडे पद्धत आहे, देवाचं निर्माल्य टाकायचं नाहीये, ते मस्तकामध्ये भाळायचं आहे. तुळशीपत्र, पुरुषांनी बेलपत्र हे आपल्या मस्तकावर ठेवून घ्यायचं आहे. ही भूमिका आहे. लगेच रुक्मिणीने निर्माल्य घेतलं, सुवासिनींना प्रसाद दिला, हळद कुंकू केलं, नमस्कार केला. दासींनी तिला हाताला धरून उभं केलं, निघाली. बाहेर पडलेली आहे. नगरवासी खूप होते, सैन्य खूप होत. आता कृष्ण मला डोळ्यासमोर दिसेल का असं म्हणून बघतीये. कृष्णाने त्यावेळेला रुक्मिणीच्या नजरेत यावं याप्रमाणे डाव्या हाताने तिने पाहिलं. एक मयूर पुंस घातलेले व्यक्तिमत्व दिसलं. हायसं वाटलं. हळूहळू ती पुढे गेली. कृष्णाने आपला रथही हळूहळू पुढे घेतला. म्हणता म्हणता त्यांनी ती पुढे आली, तिचा हाताला धरलं, रथामध्ये घेतलं, रथ भरधावून धावत निघालेला आहे. सगळे जण पाहत राहिले. धावत रथ पुढे निघाला. रुक्मिणी त्याला युद्ध न करता हवी होती. तोपर्यंत रुक्मिणीला बातमी लागली. तोही सैन्य घेऊन बाहेर मागे धावत निघाला. ए गवळ्याच्या पोरा, ए चोरासारखं पळून नेतोस काय माझ्या बहिणीला? आणि परत सांगितलं, मी या ठिकाणी परत नगरीत येणार नाही आणि तुला नेल्याशिवाय. त्यांनी अनेक शस्त्र सोडले. यांनीही त्याच्यावरती प्रतिकार केला. शेवटी त्याला बांधून ठेवलेलं आहे. इतका तो पळत गेलेला होता रथ पुढे. भगवंतांनी, आता रुक्मिणी देवी घाबरून गेल्या. आता आपल्या भावाला मारणार का ही भीती वाटायला लागली. रडते, डोळ्यात अश्रुधारा आल्या. तोपर्यंत बलरामही तिथे आले. कृष्णाने त्याला बांधलेलं पाहिलं आणि मग बलराम म्हणाले, अरे आता तो आपला बंधू आहे. रुक्मिणी, त्याचा विचार करू नको. अगं आपण क्षत्रिय होत आहे, असं चालायचं. आपला बांधव आहे, त्याला काही मारत नाही, तू काळजी करू नको. मग त्याला ऐकवले 4 शब्द, हिला उपदेश केला आणि कृष्णाला म्हणाले, मेलेल्याला मारायचं कशासाठी? जा म्हणे, त्याला सोडून दे. त्याचे पाठ काढले डोक्यावरचे, म्हणजे केस रहित केलं आणि त्याला पाठवून दिलं. म्हणून वाटेल त्या वेळेला वाटेल त्यांनी अशा केस कमी करायचे नसतात. त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. त्यांनी प्रायश्चित्त, त्याला शिक्षा केलेली आहे ती, आणि तो त्याला निघाला. आणि मग तो परत जाताना हरल्यामुळे तिथे तो भोजकट नगरमध्ये थांबला. त्यांनी नगरी वसवली आणि तो तिथे राहिला. अशा पद्धतीने त्यांनी विचार केला. आणि मग सगळे जण द्वारकेला आलेले आहेत आणि द्वारकेला आता भगवंताचा विवाह व्हायचा आहे. कुंडनपूर नगरीचं फार मोठं भाग्य आहे. तिथे वर्धा नदी आहे, किनाऱ्यावर आहे. वर्ध्याजवळ ही नदी आहे. कुंडनपूरने एकूण 5 माहेरवाशिनी दिलेल्या आहेत. दमयंती नल राजाची पत्नी आहे. इंदुमती दशरथ राजाची आजी आहे. केशिनी सगर राजाची पत्नी आहे. रुक्मिणी ही भगवंताची पत्नी आहे. इथे भागवतात सांगितल्याप्रमाणे ते पळत घोड्यावरूनच तिला त्यांनी नेलं, रथातनं नेलंय म्हणून वर्णन आहे. पण तिथे सांगताना सांगतात ती एका गुफेमधनं
तिथे एक आहे शिवपिंड, त्याच्या मागच्या बाजूला गुफेचा दरवाजा आहे. तिथून नेलं आणि अमरावतीला ते प्रगट झाले, म्हणून अमरावतीमध्ये येऊन ही अंबा भवानी थांबलेली आहे. असा एक थोडा इतिहास त्याच्या पाठीमागे सांगितला जातो. दुसरी ओळख आहे, तिथे सदाराम नावाचे सत्पुरुष आहेत, त्यांच्यासाठी पांडुरंगाची मूर्त प्रगट झाली आहे. त्यांचं मंदिर इथे आहे, त्यांची समाधी आहे. तिसरी ओळख, चौरंगीनाथांची समाधी तिथे आहेत. अशा प्रकाराने त्या ठिकाणी सगळं झालेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी सगळे आले. बसंत पंचमी होती, त्या दिवशी भगवंताचा विवाह तिथे लागलेला आहे, झालेला आहे. आणि त्यामुळे आता आपण विवाह संपन्न करूया. चालेल.